विदुरा घरच्या बक्षुनी कन्या विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदो झाला परमानंदो झाला. भगवान जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महाराज मी त्या काळामध्ये 5000 वर्ष झाली मी कन्या खाल्ल्या होत्या. अहो त्यापेक्षा कन्या आजच्या 14 कन्या आहेत. तुम्हाला एक सांगू, पिता पंढरीश परमात्म्याने देवाने विदुर काकाच्या कन्या खाल्ल्या. महाराज देव ज्या वेळेला आपल्यासाठी प्रसन्न होतो त्यावेळेला देव जात पाहत नाही, कुठला धर्म पाहत नाही, कोण किती श्रीमंत आहे कोण किती गरीब आहे, कोणाच्या घरी 14 असेल कोणाच्या घरी 4 नसेल. महाराज असं कधीच पाहत नाही देव. देव कशाचा भुकेलाय महाराज? थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेलाय महाराज. भाव दे कोणी निकटा भाव दे कोणी निकटा देवे सोडिले वैकुंठ देव सोडिले वैकुंठ भाव दे कोणी निकट. देव भावाचा भुकेलाय महाराज. देव कधी पाहत नाही कुठल्या जाती धर्माचा आहे किती श्रीमंत आहे, देव कधीच पाहत नसतो. देवाला एखादी भाविक जर पटला महाराज, त्याची सेवा जर पाहिली त्याचा भाव जर पाहिला तर देव तिथं जात असतो. अहो विदुरागरच्या कन्या खाल्ल्या एवढंच नाही, माझ्या चोकोबरायच्या घरी भगवान जेवण्यासाठी आले. विठाला देव कधी जात धर्म पाहत नाही बघा. 4 वर्ण आहेत, त्यापैकी कुठल्या वर्णाचा आहे कधीच पाहत नाही देव. माझ्या चोकोबरायासाठी भगवान भोजन करण्यासाठी गेले. संत श्री चोकोबा महाराज पंढरपूरच्या रावळामध्ये भजन करायचे. नित्यनेमानं भजन करणारी थोडी महाराज आता बरीचशी माणसं भजन करत नाहीत. हरिपाठ करणारे आता सुद्धा आहेत, दिवसातून 1 वेळा तरी हरिपाठ म्हणतात. पाठक काकडा करणारी बरीचशी मंडळी. जगद्गुरु तुकोबारायच्या गात्याचे 4 तरी अभंग वाचणारे आता सुद्धा आहेत. भगवान श्री ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीतील 4-2 तर वेळ्या
भागवत असू द्या, कुठलाही ग्रंथ असू द्या, बरेचसे मंडळी नित्यनेमाने चालतात. नित्यनेमाने बरेच असे काही माणसं आहेत महाराज, नहानीतून निघण्याच्या अगोदरच आवाज चालू असतात. झालं का? अन्न खाय तोचे स्वान, अन्न खाय तोचे स्वान, अन्न खाय तोचे स्वान. काही नित्यनेमाविना प्रमाण संताचा आहे महाराज. पण मी नाही म्हणायला की महाराजांनी म्हणले बरं का, आता यांनाच काय शिक्षा करायची ते करा, मी नाही बुवा म्हणणार. खरंय खरंय, कुठला एक नियम करायचा महाराज, कुठलाही असू द्या. माता माऊलीने सकाळी कामधंदा करत असताना नाही हरिपाठ आला तरी चालते, उगा रामकृष्ण हरी तरी म्हणा. कुठली पोथी पुराणा नाही अडचणीने जाता आलं, कीर्तन नाही अडचणीने जाता आलं, कुठलाही नियम चालतो महाराज. मी नेहमी करता चिंतन सांगत असतो, भगवंताचं चिंतन करण्यासाठी पवित्र जागा आणि अपवित्र जागा याला कुठलंच बंधन नाही. भगवंताचं चिंतन कुठेही करता येते महाराज, कसं करता येते. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा, असाल ते करा, असाल ते करा, जे ते चाल कोणाकोणाच्या लक्षात आले ते बघा. म्हणून तुम्हाला तू उतरदार थोडा तुकडा म्हणून गावला. विठाला 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 विठोबार खुमाई चोकोबाराई त्या बडवे लोकांना चोकोबाराईचं नाही भजन बरं वाटलं. तुम्हाला एक सांगू, एक जगतभर तुकोबारीचं प्रमाण आहे बघा. चांगलं कुणाला बरं वाटत, नलगे बहुता गोड वाटत, चांगलं कुणालाच बरं वाटत नाही महाराज. बऱ्याचशा लोकांना वाईटच बरं वाटतंय. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य बाबासाहेब महाराज इंगळे सांगायचे, दोन आंब्याची झाडं होती आणि त्या दोन आंब्याच्या झाडावर एका झाडावर कावळे बसले होते आणि एका झाडावर पोपट बसलेले होते महाराज. दोन आंब्याच्या मध्ये 25-30 फुटाचा अंतर असला अंदाज. आणि दोन आंब्याच्या मध्ये एक सुंदर असं घोडं बांधलेलं होतं. 2 लाखाचा म्हणा, आम्हाला माळेगाव जवळ आहे तिथे. किती लाखाचं?
2 लाखाचं आपल्याला काय द्यायचे ते घ्यायचे. पाहिलं महाराज आणि एक दिवशी मीटिंग घेतली, सांगितलं अरे ती मंदिरामध्ये आली, ती मंदिरामध्ये येऊन भजन करायला. एक सुंदर असं एक अभंग आहे बघा, देव बाटला देव बाटला. तुम्हाला सांगू, चोखोबऱ्यांनाही देव बाटवला, या दुष्टांनी बाटवला. नामचिंतन करत असताना कुठल्या जाती धर्माची गरज नाही महाराज, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. एक चोखोबऱ्याचा सुंदर असा अभंग आहे महाराज. सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार, कलियुगी उदार हरच्या नावे, कलियुगी उदार हरीच्या नावे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठी भावे चोका मेळा. चोखोबऱ्याचं चिंतन आहे महाराज. कोणी या, कुठल्या जाती धर्माची आहे महाराज. भजन करण्यासाठी, भगवंताचं चिंतन करण्यासाठी जातीपातीचं नाही महाराज. एक जगद्गुरु तुकोबाराचं चिंतन आहे. तो कामाने नाही जाती सवे काम, तू कामाने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कुणी असू भगवंताचं चिंतन करण्यासाठी चोखोबऱ्यांनी भजन करावं आणि या दुष्ट लोकांनी मिटिंग केली. महाराज ठरवलं चोखोबऱ्यांना मंदिरामध्ये नाही भजन करू द्यायचं. चोखोबऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. महाराज देवा काय झालं माझ्याकडून, तुझं नामचिंतन घेतलं काय गुन्हा झाला काय, अरे काय आम्हाला शिक्षा आहे. तुझा माझा देवा तुझा माझा देवा कारवाना कार,
वा वा, साऊंड फेस्टिवलला धन्यवाद. चोकोबार आहे भगवंताला म्हणतात देवा, अरे आतापर्यंत मी काय भजन केलं, तुझं चिंतन केलं, माझा काय गुन्हा झाला का सांग. अरे या दुष्ट लोकांनी मला बाहेर काढलं, तुझा माझा देवा कार वैरा कार, दुःखाचे डोंगर दाखवीशी. चोकोबाराला मंदिराच्या बाहेर काढलं महाराज, आणि चोकोबारीने पंढरी सोडून थोड्या अंतरावर भगवंताचे चिंतन करण्यासाठी दोन्ही पती पत्नी गेले. एक छोटीशी झोपडी घातली महाराज, आणि त्या झोपडीमध्ये एक मला विषय आठवला म्हणून सांगतो महाराज. आजचं हे काही चाललंय, किती आनंदाचा सोहळा आहे. तुम्ही जुनाचा विचार केला, मी गेल्या 27 तारखेला सातारा जिल्ह्यामध्ये गेलो होतो महाराज. एक स्वाभिमानाने सांगतो, मी कोणी मोठा महाराज आहे असं यातलं मी कधी नाही बोलत. लवकुश यांचा जन्म झालेला मी स्थळ पाहिले. छोटस मंदिर आहे, आता लोकांनी मंदिर बांधलं. त्या काळामध्ये काय असेल महाराज, माझ्या माहितीने 10-10 किलोमीटर कुठलंच गाव नुसतं जंगल आहे, आणि त्या ठिकाणी आईसाहेब गेल्या. आज आपला किती नाद चाललाय, किती आनंद चाललाय. त्या जुन्या महात्म्याने काय केलं, स्वतःचं जीवन तुमच्या आमच्या पायावर बर्बाद केलं. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. त्या ठिकाणी त्या दोन्ही बालकाला त्या आईसाहेबांनी जन्म दिला. मी तिथलं स्थळ पाहिले. चोकोबारीने छोटीशी झोपडी केली, आणि पंढरीच्या थोड्या अंतरावरती पती पत्नी तिथे राहायला लागले. चोकोबारीला खेद होता, देवा मी तुझं भजन करत होतो, समाजाला तर नाही पटलं, पण तुलाही नाही पटलं असं म्हणावं लागलं. समाजालाही नाही पटलं, पण तुला नाही माझं भजन जमलं, म्हणून मी इथं आलो. चोकोबारीने भजन चालू केलं महाराज. आणि शेजारला एक शेतकरी होता, त्या शेतकऱ्याने चोकोबारीला शिळपाका द्यायची, काय असेल ती भाकरी आणली. चोकोबारीने खायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं. करता करता बरेचसे दिवस गेले, पण भगवंताला मंदिरामध्ये चैनच पडेना. माझा चोकोबा नाही, काय करावं काय करावं. भगवंताने एके दिवशी चोकोबाऱ्यासाठी चोकोबाऱ्याच्या त्या झोपडीमध्ये गेले, आणि चोकोबाऱ्याला एका शेजाऱ्याने एका शेतकऱ्याने वाटीमध्ये थोडं दही दिलं होतं. आणि दही दिल्यानंतर भगवान पिता पंढरीश परमात्मा गेले. चोकोबाऱ्याला आनंद झाला महाराज, आईसाहेबाला आनंद झाला. चोकोबाऱ्याच्या घरी पिता पंढरीश परमात्मा भोजनासाठी बसले, आणि चोकोबारीने आपल्या पत्नीला सांगितलं, अगं आपल्या घरी देव आले भोजन करण्यासाठी. भगवंताला नाही माझ्याशिवाय चैन पडलं. चोकोबारीला आनंद झाला महाराज. आणि भोजन वाढल्यानंतर आईसाहेबाला सांगितलं, अगं त्या शेतकरी दादाने मला वाटीमध्ये दही दिली, ती दही वाढ बघू. म्हणून त्या आईसाहेबांनी हातामध्ये वाटी घेतली, आणि पंढरपुरातला एक दुष्ट मनुष्य चोकोबाऱ्यासाठी देव तिथं जातो का म्हणून एक मनामध्ये शंका होती. एका आंब्याच्या झाडाखाली तो दुष्ट बसला होता. कशासाठी? देव इथं येतं का म्हणून बघण्यासाठी. तो घर सारखा पाहत होता महाराज. आणि पिता पंढरीश परमात्मा भोजनासाठी बसले, आणि जेवत असताना चोकोबारीने सांगितलं पत्नीला, ती शेजारी दादानी शेतकऱ्यांनी दही दिले, ती भगवंताला दही वाढ. हातामध्ये वाटली घेतली महाराज आईसाहेबांनी, आणि वाटीतलं दही वाढत असताना भगवंताच्या पितांबरावरती एकच चिपका पडला. पडल्याबरोबर चोकोबाराच्या मुखातलं भाषा आहे महाराज. एक जुनी म्हण आहे बघा, सुनाला जर बोलायचं झालं जुन्या काळामध्ये, आता तर ताकदच नाही हो, काय ती त्या दुष्टाला लागली. एवढीच भाषा चोकोबाराच्या मुखातून गेली. चोकोबारीने सांगितलं भगवंताला दही वाढ. त्या क्षणी आईसाहेबांनी दही वाढत असताना पितांबरावर पडला. पडल्याबरोबर चोकोबारीने काय वेळेसारखे गेले, आगी भगवंताचा पितांबर आहे, किती मोलाचा आहे. या पितांबरावरती कावळ्याने शी केल्यासारखं काहीही केले म्हणलं असं म्हणायला. आणि तेवढ्यामध्ये दुष्ट आंब्याखाली बसला होता. त्या दुष्टाच्या अंगावर कावळ्याने कार्यक्रम करायला. लेकी बोले सुने लागे. इकडे बोललो होतं महाराज पत्नीला, पण त्या बदमाशाला ती लागलं. तिथून आलं महाराज, मलाच म्हणलं चोकोबा, अरे पंढरीच्या बाहेर काढलं तरी तुझे ही गुण नाहीत का म्हणला. आला महाराज. आल्याबरोबर चोकोबाराच्या गालामध्ये एक ठोन दिली. मारल्याबरोबर चोकोबाराच्या डोळ्यातून अश्रू आले.
कसा तरी समज घेतली महाराज की त्या पंढरीश परमात्मा निघून गेली. आणि यातलाच एक जो दुष्ट होता, त्या दुष्टाने चोखोबारायला मारलेला, तो पंढरीमध्ये गेला आणि भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताला स्नान चालू होते. स्नान झाल्यानंतर जे पितांबर होतं महाराज, ते पितांबर भगवंताला घालण्यासाठी काढलं. ते पितांबर होतं ते कालचंच होतं. कोणतं? ते दही पडलेला ठिपका. बघितलं महाराज, त्या क्षणी त्या दुष्टाच्या डोळ्यातून आसू राहिले. अरे अरे अरे, आपल्याकडून चूक झाली. ही जी काय प्रकार झालाय, ही शहाणा तिथे गेला होता, ही काळा तिथे गेला होता आणि भगवंताच्या ते पितांबरावर ठिपका होता महाराज. ती एक पुरावा आला. आणि दुसरा भगवंताचा गाल सुजला होता. कशानं? चापट कुणाला मारली होती? चोखोबारायला. आणि गाल कुणाचा सुजला? देवाचा. आता आपली काय काय वाट आहे सांगा? आपल्यासाठी कोण आपलं घराने घेतलं? आपलं असं नाही, एक हाणलं तर दहान म्हणते. एक त्या दुष्टाच्या डोळ्यातून आसरू आले. आपल्याकडून चूक झाली. मी तुम्हाला सांगू, आपल्याकडून जर कदाचित चूक झाली महाराज, कबूल कर जा, ही माफ आहे. आपल्या जीवनात जर कदाचित चूक झालीच, फक्त एवढंच म्हणा, झालीकडे राव माझ्याकडून चूक म्हणा, ही चूक माफ आहे. माणसात बी माफ आहे, देवाकडे माफ आहे. विठ्ठल वेळ तर झाला बाबा. मोठ्या क्षेत्रावर 9 वाजता भजन चालू होत नाही महाराज. कंप्लीट 9 वाजता भजन चालू झालं होतं. संत उदार उदार भरले अनंत भांडार, मागत्याशी पुरे धने अनेकाशी उरे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. जगद्गुरु तुकोबाराया एका साधकांनी प्रश्न केला, महाराज एवढं संताकडे उदार होतो आहे, एवढं संताकडे एवढं मोठं दुकान आहे, मग या दुकानातला माल कुणाचा आहे महाराज? शेवटच्या चरणात तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते. तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते. देव भरिले नाहेरिते, उदार उदार
तुका म्हणे पोते देवी भरले नोहेरिते संत उदार उदार भरले अनंत भांडार. सर्व भाविकांना एक सूचना आहे, गेल्या बीजेपासून येणाऱ्या बीजेपर्यंत 1 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांचं गाथा पारायण जमलं तर मंदिरामध्ये करा. मंदिरामध्ये नाही जमलं तर स्वतःच्या घरी गाथा पारायण करा. स्वतः एकट्याने गाथा पारायण करा. आपल्याला काही अडचण आली, आपल्या मुलाला वाचायला हवा. जगद्गुरु तुकोबारायांचे गाथेचे अभंग किती आहेत महाराज? बारके महाराज सांगा इकडचे तुम्ही दोघं. अभंग किती आहे जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यात? 70 8.5 कॉपी करू नका. 4092. वर्षाचे किती महिने आहेत? 48 महिने. 12. बर. दिवस किती आहेत? 365 दिवसामध्ये किती अभंग घ्यायचे? 4092. जमल तर त्या दिवशी 10 घ्या. एखादी वेळ मिळाल तर 20 अभंग घ्या. नाही मिळाल तर 5 घ्या. त्यापेक्षा गडबड असली तर 1 अभंग घ्या. त्याही पेक्षा काही अडचण आली महाराज, जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्याचं दर्शन करायला आपल्या कामाला लागा. पण 365 दिवसामध्ये 4092 जगद्गुरु तुकोबाराचे अभंग घ्यायचे. आपण जगद्गुरु तुकोबाराचे पायिक आहोत, लक्षात ठेवा. ही दिवस पुन्हा येणार नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराला सदा वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाली. मग तुम्हाला महाराज बघायला कधीतरी 400 वर्ष झाल्यानंतर आम्ही जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्याचं पारायण करू. तुझ्या हातात आहे का? 25 वर्ष जगणारा असं कुणी हातवारी करून सांगा, महाराज मला 25 वर्ष काही होणार नाही, बघू पुढच्या 25 वर्षात. 400 वर्ष जगद्गुरु तुकोबाराच्या सदा वैकुंठाला जाऊन 400 वर्ष झाल्यानंतर आम्ही गाथा पारायण करू. कुणी सांगितले मला? क्षणभंगुर जायना कळता, क्षणभंगुर जायना कळता, ग्रास गेली सत्ता हाती नाही, ग्रास गेली सत्ता हाती नाही. 25 वर्ष सोडा, 25 मिनिट ने 25 सेकंद आपला भरोसा. हातातला घास हातातच राहील महाराज. आपण 25 वर्ष कशाला विचार करता? आहे ते दिवस खरा. वर्षामध्ये जमल असं जगद्गुरु तुकोबाराचं गाथा पारायण करा. सर्वाला सूचना आहे. मी सेवक या नात्याने सांगतो, मालक या नात्याने कधीच नाही बोलणार. सर्वाला विनंती आहे, आज आपण या पवित्र नगरीमध्ये मौजी भावटाणा या पावन क्षेत्रामध्ये आपण 7 दिवस आमच्या हरिभक्तीपरायण गुरुवारी वैजनाथ महाराज मुळे यांच्या मधुर वाणीतून आपण 7 दिवस रामकथा श्रवण केलेली आहे. त्यांच्यासोबत जे जोडीदार असतील, गायक वादक, त्यांनाही नमस्कार. या कार्यक्रमासाठी 8 दिवस गावातील भजनी मंडळ, बाहेरगावची भजनी मंडळ कष्टानं आली. महाराज वादनकार हिलेकरू सुंदर असं मृदंग वाजवला. आणि सर्व या ठिकाणी जमलेले गावातील बाहेरगावची श्रुती मंडळी, माझ्या माता भगिनी, बोलत असताना अपशब्द गेले असतील त्याबद्दल लेकरून क्षमा करा. झालेले चिंतन शिवा परमपूज्य वैकुंठवासी गुरुवारी भगवान महाराज मोरे सलगरा श्री संत काशीमाय महाराज यांचे चरण ठेवून शेवीला पूर्ण विराम. तुकाराम 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 सर्वांनी टाळ्या वाजवल्या का नाही की तुमची इमानदारी तुमच्यासोबत. पण नेमकं टाळी कोण वाजवली मला यावर दिसायला. सर्व कीर्तनात मी पाहिलं महाराज एका आजीनं सारखी टाळी वाजवली. तेव्हा ते कॅमेरा फिरल्यानंतर ती मला आजीचा टाळ सारखा असं दिसते.
एवढं कीर्तन होईपर्यंत 2 तास त्या बिचाऱ्याने एकटीनं टाळी वाजवली. आता दुसऱ्या तर माझं काही विरोध असलं तर काय सांगू, काय वाजवायचे असले येड्याच्या कीर्तनात, वानाला गुणाला. आता मला बरेच म्हणाले दुसऱ्याचे मालक किती नटून छिटून असते, मग तुम्ही असं कसं काय राहता. भगवान शंकराचं वागणं नाही गेलं महाराज, माझंही तसंच आहे. मला आमच्या घरचे म्हणतात बघा कीर्तनकार किती नटत आहेत. आमचं काही नाही महाराज, जसं असेल तसं. चटणी भाकर असू द्या, पूर्णाचा स्वयंपाक असू द्या, काही नाही महाराज. एक जुनी म्हण आहे बघा, येडीला सासर काय माहेर काय. शिवा